बिझनेस ॲनालिटिक्स जसं आता कोणी पण डेटा ॲनालिसिस करत आहे, तर आताची जी मुलं जी डेटा ॲनालिसिस करतात ना, त्यांना असं म्हणजे परसेप्शन आहे, की डेटाला ॲनलाईज करायचं आणि समोरच्याला देऊन द्यायचं. दॅट्स इट. बट तिथे सगळ्यात मोठा लॅक्युना हा आहे, की यांना ओनरचं माइंडसेट नाही माहिती. ओनरच्या माइंडसेटनी विचार कसा करायचा हे नाही माहिती. तर आम्ही त्यांनाच शिकवतो आहे, की या डेटाला एक ओनरला काय पाहिजे या डेटाकडनं. ते काय आहे? पूर्णच्या पूर्ण डेटा तुम्ही माझ्याकडे ठेवून दिला तर माझ्या काय कामाचा? काहीच नाही. ओनर काय म्हणतो, की या 100 पेजेसमधनं मला 1 पेज दे, ज्याच्यात त्या पूर्ण 100 पेजेसचं समरी आलेली आहे. ह्याच्याबद्दल एक एक्झाम्पल तुम्ही इफ यू कॅन. येस शुअर. फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे वर्कफोर्स खूप आहे. खूप सारे डिपार्टमेंट्स आहे. आय एम अ बिझनेसमॅन फॉर एक्झाम्पल. आता इतकं मोठे डिपार्टमेंट्स आहे आणि इथे खूप सारे खर्च चालू आहेत. है ना? आता मी ॲज अ बिझनेसमॅन थंब रूलच्या हिशोबाने मला डिपार्टमेंट्स माहिती आहे कसे-कसे चालू आहे. बट इन डेप्थ नाही माहिती. आता जर माझ्यासमोर एक पेज आला, त्या पेजवरती लिहिलेलं राहिलं, की मल्टिपल डिपार्टमेंट्स कोणते-कोणते आहे, किती आहे? 1, 2, 3, 4, 5. त्या डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट लिहिलेलं असेल, की किती एम्प्लॉईज आहेत त्या डिपार्टमेंटमध्ये. त्या एम्प्लॉईजची सॅलरी जर लिहिली असेल, किती आहे एका पेजवर आणि त्या सॅलरीच्या अगेन्स्ट मला त्या डिपार्टमेंटकडनं इन्कम किती होते ही जर लिहिलेली राहिली, तर माझ्याकडे तर पूर्ण एक अँगलच आला ना, की कोणत्या डिपार्टमेंटवरती मी लक्ष दिलं पाहिजे. करेक्ट. त्याच्यावरनं हे पण मला समजू शकतं, की कोणतं डिपार्टमेंट डायरेक्टली मला रेव्हेन्यूला कॉन्ट्रिब्यूट नाही करत. फॉर एक्झाम्पल अकाउंट्स डिपार्टमेंट. ते कॉन्ट्रिब्यूट नाही करत, बट इट इज द मोस्ट नेसेसरी डिपार्टमेंट इन माय ऑर्गनायझेशन. करेक्ट. तर हे छोटंसं एक एक्झाम्पल आहे जे आपण सांगू शकतो. ओके. याला म्हणतात बिझनेस ॲनालिसिस. म्हणजे अकाउंट्स बघून आपलं बिझनेसचं हेल्थ चेक करणं, चेक करणं, प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणं, सोल्युशन काढणं, ही गोष्ट जी फक्त डेटा बघून सगळ्या डिपार्टमेंट्सला फायनान्स सोबत कसं कनेक्ट करायचं आहे याला म्हणतात बिझनेस ॲनालिसिस.